झी मराठी, चर्चाही होणारच। सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख प्रशासन आणि विकास कामातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर यांना मुंबई इथं प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आलाय। श्री पानबुडी देवी कलामंचच्या वतीने आयोजित कलगीतुराचा जंगी सामना व कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव सोहळा हा कार्यक्रम हा सन्मान प्रदान करण्यात आला। राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात नगराध्यक्ष कानेकर यांच्या सामाजिक जाणीवेतून राबवलेल्या उपक्रमांचा तसेच चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष गौरव करण्यात आला। नागरिकांशी सातत्याने संवाद साधत विकास कामांना गती देणारी त्यांची कार्यपद्धती इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। या सन्मानामुळे चंदगडच्या नावलौकिकात आणखी भर पडली। नगराध्यक्ष कानेकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली। पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा सन्मान चंदगडच्या जनतेला समर्पित करत भविष्यात अधिक जोमानं सामाजिक व विकासात्मक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। या गौरव सोहळ्याला युवराज पिळणकर, रमेश सबनीस, समीर नायकवाडी, श्रीशैल नागराळ, मयूर गावडे, धोंडीबाई दळवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुलाबा मुंबई शाखेचे अध्यक्ष भरमू नांगनूरकर, पावनोजी गावडे, दशरथ गुडुळकर, सागर गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नगराध्यक्ष सुनील कानेकर यांना प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल चंदगड तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत। या सोहळ्यामध्ये अशोक नार्वेकर, पानबुडी देवी कलामंच मुंबई सल्लागार, पानबुडी देवी कलामंचचे अध्यक्ष संतोष घाणेकर, कोकण भूमीचे सुपुत्र आणि निर्भीड पत्रकार दीपक कारकर यांचं मोलाचे सहकार्य लाभलंय। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, मुंबई।